देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन कार्यक्रम तर विधान भवनातही झेंडावंदन केलं जाणार। कर्तव्यपथावर आज चित्ररथाचं संचलन। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। पथसंचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची सुवर्ण भारत वारसा आणि विकासाची थीम। परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या, 15 बँड पथक आणि 31 चित्ररथांचा समावेश। तर यंदाचं संचलन 90 मिनिटात पूर्ण केलं जाईल। नागपूरचा संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन संपन्न। महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते हे ध्वजावंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट। तिरंगा रंगाच्या फुलांनी विठुरायाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप सजलं। विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपर्ण परिधान। कोस्टल रोड पूर्ण उद्यापासून क्षमतेने मुंबईकरांसाठी आजपासून खुला होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार। रडर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं मेगा ब्लॉक लांबला। तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने। कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची रुळावरची कसरत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून आणीबाणीचं समर्थन। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद। सामनाच्या रोखठोकमधून अभिनेत्री कंगनावर टीका। वाल्मी कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज। 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी। ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार तर अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर।